past tense used in English have already done action and events already happened already done. Which is action and events already done. Positive sentence structure subject plus V2 plus object. First sentence I close window. I close window oblique door. I close window means मी दरवाजा खिडकी बंद सॉरी मी खिडकी बंद केली. I close door मी दरवाजा बंद केला. निगेटिव्ह सेंटेन्स कसे बनणार? निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर दिलाय सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस डिडंट प्लस सॉरी यू कॅन यूज डिड नॉट ऑल्सो डिडंट V1 प्लस ऑब्जेक्ट. इथे बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही सेंटेन्स मध्ये डिडचा यूज करता तेव्हा तुम्हाला काय करायचंय आय डिडंट इथे V1 यूज करायचे. क्लोजचं इथे काय झालंय क्लोज म्हणजे V1 केले. विंडो मी खिडकी बंद नाही केली. क्वेश्चन किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स बनवताना तुम्हाला स्टार्टिंग करायची डिडने सेंटेन्स स्टार्ट करायचे. डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. डिड आय क्लोज विंडो. डिड आय क्लोज विंडो मी खिडकी बंद केली का? निगेटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह क्वेश्चन्स बनवताना डिड प्लस सब्जेक्ट प्लस नॉटचा यूज करायचे V1 प्लस ऑब्जेक्ट. डिड आय नॉट क्लोज विंडो मी खिडकी बंद नाही केली का? आता याच्यामध्ये बघा तुम्हाला जेव्हा तुमचा सब्जेक्ट कुठलाही असो सिंग्युलर असो प्लुरल असो कुठलाही असो तर तुमच्या सेंटेन्सला V2 यूज करायचे. आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवताना किंवा निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना सेम डिडचाच यूज करायचा आहे. कुठलाही सब्जेक्ट असो तुमचा सिंग्युलर असो प्लुरल असो थर्ड पर्सन असो काहीही असो तर तुम्हाला सिंपल पास्ट टेन्स मध्ये कुठल्याही सब्जेक्टच्या समोर V2 येणार. आणि कुठलाही निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर तिथे तुम्हाला डिडचाच यूज करायचा